सगळीच आता वेगवेगळ्या नेत्यांनी आपली मोठबांधणी सुरू केली आहे, प्रचार एक प्रकारचा सुरू केलेला आहे. तुमच्यात तसं काही आहे का? कारण चर्चेमध्ये आता या भागामध्ये हा बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघ येतो, इकडल्या भागामध्ये आपलंही नाव काही ठिकाणी चर्चेमध्ये होतात, आमच्या मीडियामध्ये ते इतर चर्चेमध्ये असतं. तर तसे काही तुमच्यापर्यंत वातावरण आलंय किंवा तसं चर्चेमध्ये तुम्हाला काही पक्षाकडनं काही आदेश आलेत? नाही, मी तुम्हाला सांगू का, मला काम करण्याची सुरुवातीपासून आवड आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचं सदस्य होणं आणि मग मी काहीतरी फार मोठं काहीतरी करून दाखवणं किंवा करणं ह्याच्यात फरक आहे. एखाद्या माणसाच्या रक्तातच असतं की लोकांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणं, कामं करणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याबरोबर राहणं. आणि हे कुठली पदं आपल्याकडं असल्यावरच हे सगळं होतं असं नाही. पण तरीही जेव्हा आपण विकास कामं करत असतो किंवा लोकांच्यासाठी, युवकांच्यासाठी असेल किंवा महिलांच्यासाठी काही शासकीय योजना अशा असतात की ज्या त्या पदावर असल्याशिवाय त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही. बरोबर. जसं पहिल्यांदा सरपंचपद लोकांनी मला दिल्यानंतर मी जिथं मी असते तिथं मी 100% देण्याचा प्रयत्न करते. ते 100% दिलं म्हणून पुन्हा एकदा मला सरपंच पदाची संधी माझ्या लोकांनी दिली. तसंच जर मी खरंच चांगलं काम केलेलं असेल तर लोकांच्यातूनच मिळेल मला ही संधी. जी जनता ठरवेल किंवा जनता ठरवेल. आता सध्या जनतेत काही ठिकाणी ते चर्चेत नाव आहे, पक्षानं संधी दिली तर मग त्याच्यात तुम्ही पुढे असणार आहे? नक्की.